मालेगाव 1000 कोटींचा शिक्षण घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी शिक्षण घोटाळ्यात उपशिक्षण अधिकाऱ्याचा समावेश आहे। उपशिक्षण अधिकाऱ्याचे शिक्षण क्षेत्रातील दलालांशी कनेक्शन असल्याचा व्हिडिओ आता बाहेर आला। क्या करने का उसमें मैं तेरे को मदद करूंगा। तू बोलेगा तू चल नासिक उदय देवरे से तेरी बैठक करा देता, वो मदद करेगा, लेकिन उसके बाल को धक्का एक बात और एक बात बाला मेरी पहले पूरी सुन ले। मेरी क्या तकलीफ है संबंध देख किसमें भी है ना, 1000 कोटी का मैटर है, तुम्हारा क्या इंटरेस्ट है वो तुम बोलो ना। तुमको क्या तकलीफ है, जैसा अब इसमें पर्सनली तेरे को तकलीफ हुई, उसको क्या मेरे ने तकलीफ है कि किसने लगाया और उसने चलना चालू कर दिया। वो बोल दूंगा, वो बात 2 नंबर की है। मालेगावमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक भरती संदर्भात मोठा गुन्हे दाखल झालेले आहेत। याची चौकशी सुरू असताना नवीद अख्तर एजंट हा दलाल माझ्याकडे आलेला आहे आणि याने मला असं म्हटलं आहे की या प्रकरणाची जी चौकशी चालू आहे यामध्ये उदय देवरे या उपशिक्षण अधिकाऱ्याचं नाव घेऊ नको, याचा कुठं रोल तुम्ही दाखवू नका, याबाबत मी तुमची उदय देवरे सोबत मीटिंग करतो। हे प्रकरण छोटं नाही, याच्यात 1000 करोडपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या प्रकरणात तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर याचे परिणाम तुम्हालाही देखील वाईट होतील, अशा प्रकारे एक प्रकारे त्यांनी मला धमकी दिलेली आहे। जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो व्हिडिओ खरा आहे, तो व्हिडिओमध्ये मी सुद्धा आहे आणि शिक्षण क्षेत्रातील जो मुख्य आरोपी आहे श्री उदय विठ्ठलराव देवरे व त्यांचा एजंट श्री नवीद अख्तर, जी उदय विठ्ठलराव देवरे यांना जी जामीन झाली आहे ती जामीन रद्द व्हावी आणि या व्हिडिओमध्ये जो दलाल आहे याची अटक लवकरात लवकर व्हावी। याच्यावरनं सिद्ध होतं ना की उदय विठ्ठलराव देवरेंचा जो दलाल आहे तो आम्हाला येऊन सांगतो की बुवा तुमची बैठक करून देतो देवरे साहेबांची, कुठल्याही गुन्ह्यात त्यांचं नाव येऊ देऊ नका बुवा, असं स्पष्ट तो त्या व्हिडिओमध्ये बोलतो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।